आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक पंढरपूरचंच वैभव या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आज अखंड तालुक्यातले नव्हे तर जिल्ह्यातले वारकरी आज या ठिकाणी साहेबांच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। खरं म्हणजे या ठिकाणी साहेबांनी किंवा अतुल बेनके साहेबांनी जो विचार वारकऱ्यांच्या बद्दल केलेला आहे तो खऱ्या अर्थानं फार चांगल्या पद्धतीचा आहे। याचा नक्कीच त्यांना त्यांच्या पुढील काळामध्ये फायदा होणार आहे। आम्ही सगळे वारकरी त्यांच्या या सुखदुःखामध्ये कायम सहभागी राहणार आहोत असं या ठिकाणी मला आज हे वैभव पाहून वाटतं। मे महिन्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आता वळसे पाटलांनी 50 लाख रुपये सभागृहाबद्दल बोलले, काय आपलं? तर खरं म्हटलं तर वळसे पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीनं आता ज्या ते पोस्टवर आहेत त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जो विचार या ठिकाणी वारकऱ्यांच्या समोर मांडलेला आहे किंवा बोलून दाखवलेला आहे, नक्कीच परमेश्वर त्यांना सदिच्छा देवो आणि ते कार्य त्यांच्या हातून पूर्ण हो। आणि जो माऊलींनी या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला आहे छोट्या माऊलींनी, खऱ्या अर्थानं ते जुन्नर तालुक्याचं भूषण आहे। या जुन्नर तालुक्यामध्ये या ओतूर गावामध्ये बाबाजी चैतन्याच्या या पावनभूमीमध्ये असा उत्सव होणं फार गरजेचं आहे। आणि तो एकदा का झाला की या अखंड परिसरातील जे वारकरी आहेत त्यांना जो आनंद मिळणार आहे तो निश्चितच त्यांना मोक्षाच्या वाटेपर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।